स्वरा नेहमीच अभ्यासात हुशार होती. तिचं स्वप्न मोठं होतं, एक चांगली नोकरी मिळवायची, आईबाबांना अभिमान वाटेल असं काहीतरी करायचं. पण मधल्या काळात शिक्षणाच्या प्रवासात कित्येक वेळा ती गडबडली, हरली, रडलीही. आज मात्र सगळं वेगळं होतं. स्वराच्या हातात मोठ्या MNC कंपनीचं ऑफर लेटर होतं. पहिल्यांदाच तिच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू होते, कारण तिला माहित होतं, हे फक्त तिचे यश नाही. ती घरी आली. आई स्वयंपाकघरातून धावत आली. काय झालं? सिलेक्शन झालं का? स्वराने फक्त डोळे मिटून मान हलवली. आईने तिला घट्ट मिठी मारली. तितक्यात पप्पा हळूहळू पुढे आले. त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी हसू आणि डोळ्यात चमक होती. ते स्वराला म्हणाले, स्वरा, थांब, मी तुझ्यासाठी एक गोष्ट ठेवलीये. ते कपाटातून एक जुनी, थोडी फाटकी वही घेऊन आले. स्वराने ती बघितली आणि ओळखली सुद्धा नाही. पप्पा म्हणाले, ही वही तुझीच आहे, लहानपणी लिहिलेली. बघ, इथे काय लिहिलंयस तू? स्वराने वही उघडली. पुढच्या पानावर तिच्या लहानशा अक्षरात लिहिलं होतं, मी मोठी होऊन आईबाबांना प्राऊड करेन. स्वराचे डोळे भरून आले. तिला लहानपणीच ते निरागस मन आठवलं. किती साधी इच्छा होती ना तिची, आईबाबांचा अभिमान व्हावा. पप्पांनी तिचे डोळे पुसले, म्हणाले, तुला माहितीये का, ही वही मी नेहमी ठेवून दिली होती. जेव्हा तू परीक्षेत नापास झालीस किंवा रडत आलीस, तेव्हा मी हिच्याकडे बघायचो. मला माहित होतं, माझी मुलगी एक दिवस हे स्वप्न नक्की पूर्ण करेल. स्वरा पप्पांच्या मिठीत शिरली. तेव्हा तिला जाणवलं, तिचे यश म्हणजे केवळ तिचं नाही, तिच्या आईबाबांचंही होतं. तिच्या लहानशा वाक्याने तेवढंच मोठं स्वप्न रुजवलं होतं. त्या दिवशी स्वराने ठरवलं, हे फक्त सुरुवात आहे. आईबाबांचा अभिमान कायम ठेवण्यासाठी ती अजून खूप उंच उडेल. कधी कधी आपलं लहानपणीचं एखादं वाक्यच आयुष्यभर आपल्या पाठीशी उभं राहतं. आणि आईबाबांचं प्रेम, त्यांचं विश्वासच आपली खरी ताकद ठरते.